अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर बघा, आपल्या या चॅनलवरती दररोज तुम्हाला स्वामी महाराजांच्या दिंडोरी प्रणीत वेगवेगळ्या आणि अगदी साध्या सोप्या सेवा मी तुमच्याशी शेअर करत असते. तर बघा, खूप ताईंना याचे छान अनुभव पण येतात आणि काही ताईंना या सेवेचे अनुभव पण थोडे उशिरा येतात किंवा कोणाला येत नाहीत. आता ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार किंवा कोणाकडून स्वामी महाराजांची नित्यसेवा राहून जाते किंवा कोणाकडून काही अटी नियम राहून जातात. तर त्यानुसार वेगवेगळ्यांना वेगवेगळी प्रचिती येत असते. पण बघा, तुम्ही कोणतीही सेवा केली तर त्याची प्रचिती तुम्हालाही एक ना एक दिवस येणार. उशीर लागेल, पण तुम्हाला योग्य वेळी योग्य त्या ठिकाणी त्या सेवेची प्रचिती ही 100% येणारच. तर आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत की बघा, बऱ्याच वेळेस काय होतं, घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे, कटकटी किंवा घरातील जो काही एकोपा आहे तर तो हळूहळू नाहीसा होतो आणि घरातील प्रत्येक व्यक्तींमध्ये वादविवाद निर्माण होतो किंवा सतत चिडचिडपणा होतो. बघा, एखादी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्ट झाली की आपल्या मनामध्ये सतत राग द्वेष निर्माण होतो, चिडचिडपणा होतो. असं बऱ्याच जणांच्या बाबतीत घडतं आणि असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस समजून जायचं की आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण झालेली आहे. आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढलेली आहे आणि एक वेगळं निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये स्थान झालेलं आहे निगेटिव्हीचं. मग हे सर्व काही आपल्या घरातून कसं काढायचं, त्यासाठी कोणती सेवा करायची आहे, आज मी तुम्हाला छान अशी आणि एकदम साधी आणि सोपी तुम्हाला ही सेवा सांगणार आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवसाची ही सेवा करायची आहे. मग तुम्ही 40 दिवस करा किंवा जास्त दिवससुद्धा तुम्ही करू शकतात किंवा 30 दिवस करू शकतात. तुम्हाला जोपर्यंत अनुभव येत नाही तोपर्यंत तुम्ही ही सेवा करू शकतात. खूप म्हणजे खूप छान अशी ही सेवा आहे आणि या सेवेने 100% तुम्हाला छान अशी प्रचिती येणार म्हणजे येणारच. तुम्ही जर भाव ठेवून अंतःकरणेतून जर ही सेवा केली तर तुम्हाला 3 दिवसाच्या आतसुद्धा या सेवेची प्रचिती येणार म्हणजे येणारच. आता बघा, बऱ्याच ताई नित्यसेवा करत असतात, तर आपली नित्यसेवा ही आपल्याला चालूच ठेवायची आहे. तर त्याचबरोबर तुम्हाला ही संध्याकाळी सेवा करायची आहे. जास्त काही वेळ लागणार नाही ही सेवा करण्यासाठी. तुमच्याकडे नित्यसेवेची पोथीही असायला पाहिजे. बघा, तुम्हाला कोणत्याही केंद्रामध्ये ही नित्यसेवेची पोथी मिळून जाते, कारण याच्यामध्ये सर्व काही आरत्याचा संग्रह असतो, स्त्रोत असतात, मंत्र असतात. त्याच्यामुळे आपल्याला सेवा करण्यासाठी बी अगदी सोपं जात असतं. तर तुम्हाला काय करायचं आहे, घरातील जी काही नकारात्मकता आहे, घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती घालवण्यासाठी, जे काही आपल्याला सतत चिडचिडपणा होतो, आपल्या घरामध्ये सतत नवरा बायकोचा वादविवाद होतो, इतर व्यक्तींचे वादविवाद होतात, सतत घरामध्ये कटकटी होतात, असे बरेचसे भांडणं तंडणं आपल्या घरामध्ये होतात. बघा, आता घरामध्ये नकारात्मकता निर्माण झाल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं आणि जर पुढील व्यक्तींना आपल्यासोबत संवाद जर संपवायचा असेल तर त्याच्यामुळे सुद्धा हे असं होऊ शकतं. मग त्याला आपण काहीही करू शकत नसतो. पुढच्या व्यक्तींना जर आपल्या दूर जायचं असेल किंवा संवाद संपवायचा असेल, पण जर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आलेली असेल, घरामध्ये सतत वादविवाद कटकटी होत असतील, आपल्या नवरा बायकोमध्ये म्हणा, आपला चिडचिडपणा स्वतःचा म्हणा, तर त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकतात. एकदम साधा आणि सोपा उपाय आहे. तुम्हाला या उपायासाठी पिवळ्या मोहरी ह्या लागणार आहेत. तुम्हाला पिवळ्या मोहरी केंद्रात मिळून जातील किंवा धार्मिक दुकानात सुद्धा तुम्हाला या पिवळ्या मोहरी मिळून जातील. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही सेवा तुम्हाला संध्याकाळी करायची आहे. ज्यावेळेस दिवे लागण्याच्या टायमिंगला आपण ज्यावेळेस दिवाबत्ती करत असतो त्यावेळेस तुम्हाला ही सेवा करायची आहे. तुम्हाला काय करायचं आहे, देवघरासमोर आसन टाकून बसायचं आहे. देवाला आधी धूप दीप लावायचा आहे, उदबत्ती लावायची आहे, धूप लावायचा आहे, दिवा लावायचा आहे, तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे आणि नंतर तुम्हाला उजव्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत. बघा, जास्त नाही, थोड्याशा घ्या, म्हणजे तुम्हाला त्या मोहरी, उजव्या हातात मोहरी घेऊन त्याच्यावर तुम्हाला ती सेवा करायची आहे. तर उजव्या हातामध्ये तुम्हाला पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला त्या पिवळ्या मोहऱ्या हातात घेऊन तुम्हाला हे जे काही मी मंत्र सांगणार आहेत तर ते तुम्हाला म्हणायचे आहेत. 3च मंत्र आहेत, पण खूप प्रभावी हे मंत्र आहेत. या मंत्राने आपल्या घरातील निगेटिव्हिटी तर जाईलच, नकारात्मकता तर जाईलच आणि आपल्या घरामध्ये
मधील वातावरण हे पॉझिटिव्ह वातावरण राहील. आपल्या घरातील छान असं वातावरण निर्माण होईल. तुम्हाला काय करायचं आहे, श्री स्वामी समर्थची एक माळ जपायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, अशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माळ जपायची आहे. नंतर कालभैरव अष्टक तुम्हाला 11 वेळेस म्हणायचं आहे. बघा, आता बऱ्याच जणांना कालभैरव अष्टक म्हणायला वेळ लागतो, कोणाला लवकरात लवकर होतं. पण समजा तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 11 वेळेस म्हणू शकतात. वेळ जर नसेल तर तुम्ही 1 वेळेससुद्धा म्हणू शकतात. 11 वेळेस म्हणा किंवा 1 वेळेस म्हणा. कालभैरव अष्टक, नंतर वलगा सूक्त तुम्हाला 1 वेळेस म्हणायचं आहे. आणि हे 3 मंत्र झाल्यानंतर एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राची, कालभैरव अष्टक 11 वेळेस, वलगा सूक्त 1 वेळेस. नंतर तुम्हाला हे म्हणायचं झाल्यानंतर त्या उजव्या हातामध्ये मोहऱ्या घेऊनच तुम्हाला ही सेवा म्हणायची, करायची आहे. तुम्हाला ज्या तुम्ही उदबत्त्या लावलेल्या आहेत तर त्याची रक्षासुद्धा तुम्हाला त्या मोहरीमध्ये टाकायची आहे. आणि ही सर्व काही सेवा झाल्यानंतर मग तुम्हाला त्या हातातल्या मोहऱ्या चारी बाजूला तुमच्या घरातील सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये, बाथरूम सोडून तुम्हाला सगळ्या कानाकोपऱ्यामध्ये त्या मोहरी टाकून द्यायच्या आहेत. आणि जेणेकरून घरामधील जी काही निगेटिव्हिटी आहे, नकारात्मकता आहे, ती बाहेर निघून जाते या मोहऱ्याने. आणि तुम्हाला नंतर आरती करायची आहे. संध्याकाळच्या टायमिंगला आरती करायची आहे. आरती करताना तुम्हाला कापूर जाळायचा आहे. बघा, कापराची तुम्हाला आरती करायची आहे. त्याच्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत. सर्व घरामध्ये त्या आरतीचा कापूर, आरतीचा सर्व घरामध्ये तुम्हाला धूर करायचा आहे. म्हणजे सर्व घरामध्ये ती कापूर आरती तुम्हाला फिरवायची आहे. नंतर उंबऱ्यावरही तुम्हाला ती थोड्या वेळ ठेवायची आहे कापूर आरती. आणि मग नंतर तुम्हाला देवघरासमोर येऊन ती कापूर आरती तुम्हाला ठेवायची आहे. अशा प्रकारे सर्व घरामध्ये तुम्हाला कापूर फिरवायचा आहे. याने काय होतं, घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती दूर होण्यास मदत होते. आणि घरातील जी काही नकारात्मकता बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण येतं, सकारात्मकता आपल्या घरामध्ये येते. आणि घरामधील जी काही चिडचिडपणा आहे, जी काही कटकटी आहे, जे काही वादविवाद आहेत तर ते हळूहळूसे कमी होण्यास मदत होते. बघा, आता तुम्ही पहिल्या दिवस ही सेवा केली म्हणे लगेच तुम्हाला गुण येईल असं नाही. तूप खाल्लं की लगेच रूप येत नसतं, त्याला वेळ लागत असतो. त्याच्यामुळे सेवेमध्ये तुमच्या सातत्य ठेवा, सेवेमध्ये तुमचा संयम ठेवा. तुम्हाला याची प्रचिती ही हळूहळू येईल, म्हणजे येईलच. ही 40 दिवसाची सेवा तुम्ही आवर्जून करून बघा. तुम्हाला वाटलंच तर तुम्हाला 3 दिवसाच्या आतसुद्धा या सेवेचा अनुभव येऊ शकतो. किंवा तुम्हाला 40 दिवससुद्धा तुमच्याकडून जर ही सेवा 40 दिवस करून घ्यायची असेल तर तुम्हाला 40 दिवससुद्धा या सेवेला लागू शकतात. पण संयम, विश्वास आणि भाव ठेवून जर तुम्ही ही सेवा केली तर या सेवेची तुम्हाला प्रचिती ही 100% काय 101% येणार, म्हणजे येणारच. सर्व काही स्वामींवर या सेवा तुम्ही करा आणि सर्व काही स्वामींवर सोडून द्या. स्वामी तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवतील. या सर्व काही अडचणीतून तुम्हाला नक्की बाहेर काढतील. इतकी छान अशी प्रभावी अशी ही स्वामींची सेवा आहे. तर आवर्जून तुम्ही ही सेवा नक्की करा. आपल्या घरामध्ये यूट्यूबला तुम्ही तारक मंत्र लावा. जे काही मंत्र श्रोत आहेत ते लावा. बघा, घरातील वातावरण एकदम छान आणि प्रसन्न होतं. सकाळ संध्याकाळ तुम्ही तारक मंत्रसुद्धा ऐकला, म्हणला किंवा यूट्यूबला लावून दिला तरीसुद्धा बघा घरात एक वेगळंच वातावरण, छान असं वातावरण निर्माण होतं. तर असा होता आजचा व्हिडिओ. तर 40 दिवसाची ही सेवा तुम्ही नक्की करून बघा आणि छान असा अनुभव घ्या. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत माझ्या सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.